अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनेक वस्तू यायला सुरुवात झालेली आहे। एक 1100 किलोची घंटा आल्याच्या नंतर आपण बघतो की या ठिकाणी स्वस्तिक आलेला आहे। गुजरातमधून खरं तर हा स्वस्तिक मागवण्यात आलेला आहे आणि 10 फुटांचा हा मोठा स्वस्तिक जो आहे तो मागच्या काही दिवसांपूर्वीच अयोध्येमध्ये येऊन दाखल झालेला आहे। सध्या मंदिरामध्ये काम सुरू आहे, त्यामुळे हा स्वस्तिक मंदिरामध्ये ठेवण्यात आलेला नाही आहे। मंदिरामधील काम पूर्ण झाल्याच्या नंतर मंदिरामध्ये हा स्वस्तिक ठेवण्यात येणार आहे। पण त्यापूर्वी जर आपण बघितलं तर कारसेवकपुरममध्ये हा मंदिर स्वस्तिक जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती हिंदू धर्मामध्ये खरं तर स्वस्तिकाला खूप महत्त्व आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकतो की मंगल कलश देखील स्वस्तिकावरती ठेवण्यात आलेला आहे आणि हा असा भव्य दिव्य स्वस्तिक असल्याचं आपल्याला आपण बघतोय। या स्वस्तिकला खरं तर लाइटिंग करण्यात आलेली आहे, झेंडे लावण्यात आलेले आहेत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये जेव्हा मंदिराचं काम पूर्ण होईल त्यानंतर हा स्वस्तिक मंदिरामध्ये ठेवण्यात येणार आहे। पण तत्पूर्वी जर आपण बघितलं तर हा स्वस्तिक कारसेवकपुरममध्ये या ठिकाणी आणून ठेवलेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये मंदिरामध्ये हा स्वस्तिक ठेवण्यात येणार आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।